नमस्कार, मी पायल आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आणि हा व्हिडिओ आहे मंगळवार आणि बुधवारचा, कारण थोडीशी आजारी असल्यामुळं व्हिडिओ काही वेळेवर आलेच नाही। पण त्या दिवशी छान पूजा केली होती आणि त्या दिवशी नागदिवे होते। आपल्याला नागदिवे बनवावे लागतात, कारण आता खंडोबाचं नवरात्र चालू आहे। नवरात्र म्हणजे ते 6 दिवसाचंच असतं, पण नवरात्र म्हणलं जातं। आणि नवरात्र मध्ये आपल्याला 5 दिवस उपवास केला जातो, 6व्या दिवस चंपाष्टमीला तळी उचलली जाते, हे केलं जातं। पण आता ज्यांचं कुलदैवत आहे ना, ते घट हे करतात। पण आता आमचं कुलदैवत खंडोबा नाहीये, तसं ते महाराष्ट्राचं आहे कुलदैवत, पण आहे ना ते केलं तरी काय एवढं हे होत नाही। आता माझ्या माहेरून कुलदैवत खंडोबाच आहे, म्हणून त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी वेळेस जाऊन आलो आहेत आणि जातो आम्ही सारखं। असं काही नाहीये की आम्हाला नाही कुलदैवत नसलं तर नाही जायचं, असं काही नसतं। तर आणि सेवा पण आम्ही करतो, असं म्हणत नाही हे माहेरचं हे सासरचं, असं काही नसतं। सगळे देव आपल्याला हे असतात। तर आणि आहे ना खूप मोठ्या प्रमाणात चंपाष्टमीला मोठा उत्सव असतो जेजुरीला। तर आम्हाला जवळ आहे, पण काही गर्दीमुळे आम्ही एवढं जाण्याचं हे करत नाही। तर पण नागदिवे करावेच लागतात। आणि बरं, प्रत्येकाच्या नावाचे 5, देवांचे नावाचे 5 आणि ते बाजरीचे बनवले जातात। बरं, का बनवले जातात, त्याच्या मागचं काय उद्देश असतं हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेल। पण आता मी काय काय बनवणार आहे आणि आज त्याचाच नैवेद्य देवाला दाखवला जातो। आणि ते दिवे पाजळले जातात, म्हणजे तुपाच्या वाती त्यात लावल्या जातात आणि ते दिवे प्रज्वलित केले जातात आणि देवापुढे ठेवले जातात। तर असं नागदिवे असतात। आणि माझा आवाज जरा बसलेला आहे आणि तुम्ही समजून घ्या, कारण थोडंसं वातावरण चेंज झालं की अशा गोष्टी तर होतात। आणि या दिवशी आहे ना आपल्याला वरण भात हे दोन्हीही बनवावं लागतं, त्यामुळं नागदिवेची तयारी करायची होती। त्याच्या अगोदर आहे ना मी भात एकीकडे वरण घातलं। परत म्हटलं दिवस जेव्हा मावळतो 6 वाजता तेव्हा आपल्याला नागदिवे बनवायचे असतात आणि ते असं दिवे लावायचे असतात, त्यामुळं मग त्याची तयारी अगोदर आपल्याला करावी लागते आणि याला खूप म्हणजे वेळ जातो। मी खूप दिवस झाले घेतला आहे आणि दीपामावस्येच्या अगोदर घेतले। मला माहिती होतं दिवे लावण्यासाठी आहे ना काडीपिटी वळली ना ते खूप हाताला कधी कधी काडी ही होती, त्यामुळे मी तेव्हा घेतलेलं, ऑनलाईन बघितलेलं मी हे। आणि मी बाहेर गेले लोकल शॉपमध्ये गेल्यावर मला दिसलेलं, तर हे मी 175 रुपयाला घेतलेलं। पण आता किती दिवस झाला तर व्यवस्थित चालते, म्हणून मी तुम्हाला हे खरंच घ्या, कारण देवांचे पूजेत ते आपण काडीपिटी कितीही ओढली आणि दिवे एकामेकाला लावता येत नाहीत, परत सगळे असतात। पण हा लायटर खरंच खूप छान आहे, जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर तुम्ही नक्की हा घ्या। संध्याकाळची दिव्याबत्ती करत होते। आणि नागदिवे का करायचे असतात, तर हा आहे ना पारंपरिकच सण आहे आणि हा मराठवाड्यात मोठ्या म्हणजे चांगल्या पद्धतीनं साजरा केला जातो आणि प्रत्येकाच्या घरी केला जातो। नागदिवे केले जातात, नागदेवतांची पूजा केली जाते। बरं, हे केल्यानंतर आहे ना आपल्या पितृशांती होते आपली, आणि कुल दोषाचं काय असेल म्हणजे दोष असतील तर ते निवारण होण्याचं कामही करते। त्यानंतर निसर्ग शांत राहण्यासाठी, म्हणजे जे शेतकरी असतात त्यांच्यासाठी निसर्ग खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यासाठी नागदेवतांची पूजा केली जाते। घरात वाईट शक्तीपासून सुरक्षण व्हावं, आपल्या घराचं चांगलं आरोग्य आपल्या घरातील सगळ्यांना लागो। आणि कुलधर्म म्हणून तर आपण या पाळाव्याच लागतात, कारण आपल्या पहिल्याना पिढी ना पिढी चालू असणार आहे या परंपरा। आपण उद्देश खूप आहेत, पण आपल्याला जेवढे माहीत आहेत मला तर ते मी तुम्हाला सांगितले आहे। आणि इथं चालू आहे माझी नागदिवे बनवायचे। आता नागदिवे आहे ना आपण साधे दिवे बनवतो तसे बनवले जात नाहीत। आता प्रत्येक ठिकाणची थोडी थोडी वेगळी पद्धत असते, तर आमच्या इकडे कसे बनवतात ना मी ते तुम्हाला दाखवते। आणि मराठवाड्यात प्रत्येक घरामध्ये हे सण केलाच जातो। आणि दुसऱ्या दिवशी असते चंपाष्टमी। आणि चंपाष्टमी आणि मूळ म्हणजे आहे ना कोणाचं कुलदैवत दुसरं असतं, म्हणजे खंडोबा सोडून असतं, तर आहे ना ते ही सगळे जण हे करतात, कारण ते निसर्गाबद्दलचं असणारं प्रेम असतं। आणि इथे आहे ना मी बाजरीच्या पिठाचे केले जातात आणि गव्हाच्या पिठा। आता इथं बाजरीचे केले जातात, कारण आहे ना जेव्हा जे मल्हारी होते ना ते बानूकडे आल्यावर त्यांना रोडगा आणि भरीत हे खूप आवडायचं, तेव्हापासून मग बाजरीच्या पिठाचे नागदिवे हे केले जातात। तर आहे ना आता इथं मी दिवे करते बघा। आता मी दिवे आहे ना असे वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपण जसं आपल्या घरातला दिवा असतो ना त्या पद्धतीने केले जातात। आणि दिवे लावण्यासाठी असा दिवा केला जातो।
आता आमच्या इकडली अशी पद्धत आहे तर मी तसे बनवते. आता कोण कोण साधेही बनवतात, तेही दिवे लावतात, तसेही चालतात असेही चालतात. पण लहानपणीपासून बघितलं ते माझ्या हातवळणी पडल्यामुळं मी तसेच करते. तर आहे ना, हे आपल्याला वाफवून घ्यायचे असतात. तर एका चाळणीमध्ये ठेवायचे. आता कोणी कोणी काय करतं, पाणी घेतं आणि डायरेक्टच त्या पाण्यात सोडतं, तर तसं शिजवून घेतलं जातं. पण आम्ही तसं नाही करत. कारण काय होतं, हे दिवे आपल्याला पाजळायचे असतात. पाजळायचे म्हणजे त्यांना दिवे लावायचे असतात आपल्याला. मग ते तसं केलं ना, ते कधी कधी वाकडे होतात, एकावर एक बसले चिकटतात. त्यामुळं मग ते दिवे व्यवस्थित लावता येत नाही. मग आम्ही काय करतो, एका चाळणीत आहे ना असे सगळे ठेवतो आणि त्यानंतरच मग ते वाफवून झाल्यानंतर मग आपल्याला दिवे व्यवस्थित लावता येतात, म्हणून मग अशी पद्धत वापरतो. आणि खाण्यासाठी म्हणलं तर बाजरीचे छान लागतात बाजरीचे पण मुलं खायची नाहीत म्हणून मग गव्हाचेही बनवतो. आता देवाला नैवेद्य बाजरीच्याच ह्याचा राहतो. बरं किती करायचे, तर आपल्या घरामध्ये जेवढे पुरुष असतील ना, त्याचे प्रत्येकाचे 5-5 आपल्याला बनवावं लागतात. आता माझ्या घरामध्ये आहे ना मिस्टर आणि 2 मुलं, तर आता त्यांचे 15 आणि देवांचे 5 असं केलं जातं. आणि आमच्याकडे अजून एक वेगळी पद्धत आहे की जे आपण 5 मुलांचे बनवतो ना, त्यातला एक गोड बनवायचा. म्हणजे तुम्ही पेढ्याचा बनवायचा. आणि जर आमची मम्मी तर आहे ना, आम्ही दोघी बहिणी होतो तर आमच्या मुलांचा करत नाही शक्यतो, पण आमची मम्मी मुलींचा पण करायची. आणि ती जिलबी असं जिलबी असते ना, ते त्याच्यावर ठेवायची मग दिवा लावायची, अशी करायची. मग मुलगा मुलगी असं नको भेद म्हणून ती तशी करायची. तर आता मला 2 मुलं आहेत, तर मी तेवढे दोघांसाठी आहे ना 2 याचेही बनवणार आहे पेढ्याचे. आणि कोण कोण तर पेढ्याचं पण बनवतं, म्हणजे फक्त पेढ्याचे बनवतात, त्याच्यावर दिवे लावले जातात. आता म्हणजे भाग बदलला ना, थोड्या थोड्या रीतिरिवाज बदललेले असतात. पण कसं होतं, आपण जे बघितले ना आपण ते फॉलो करतो, एवढं खरं. तर करायलाही पाहिजे, छान वाटतं, कारण आपण लहानपणीपासून ते बघितलेलं आहे. आणि खरंच खूप छान वाटलं, वाटतंच आपले रीतिरिवाज आपण पाळायचे ना. आपण पाळले तर आपल्या पिढी ही पाळेल, कारण आपण नाही पाळलं तर ते पिढी कशी पाळणार. आणि आपल्यालाही सगळ्यांचा आदर असायला पाहिजे, आपल्या पूर्वजांचा आणि आपल्या देवतांचाही आदर असलाच पाहिजे. आणि ह्या गोष्टी करण्यामागं खूप धार्मिक कारणं आहेत. जर आपण वाचले ना तर आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात. आपल्या प्रत्येक सणाला काहीतरी महत्त्व आहे, त्यामुळेच ते सण पहिल्यापासून चालत आले आहेत. तर आपण त्याच्या मागचा हेतू कसा आहे हे लक्षात ठेवून आपल्या रीतिरिवाज आपण पुढे चालवायचे. तर असं मुलांनाही कळलं पाहिजे आणि मुलंही छान बघतात, त्यांनाही छान वाटतं, काहीतरी वेगळं आपल्या घरामध्ये होते. तर आता हे पुढं केलेत ना, मी ती पेढेपासून केलेत, ते 2 मुलाचे 2 असं असं ठरलेलं असतं म्हणून मी ते पुढे ठेवले. कारण देवांनाही नैवेद्य म्हणून मी हे होतं. आणि हे ना लावायचे असते, तर आता तेलात कोण कोण लावतं, तुपात कोण लावतं, पण मी शक्यतो तुपातच लावते. आणि त्याच्यावर आपल्याला भात टाकायचा असतो. भात थोडं थोडंच टाकायचं, कारण आपण जर जास्त टाकलं ना तर ते दिवे लागत नाहीत. त्यामुळं मग थोडंसं भात टाकायचा. आणि त्याच्यावर आपल्याला जे वरण बनवतो, आणि हिरवी भाजी म्हणजे आपल्याला हरभऱ्याची भाजी पाहिजे असते. आणि या दिवसात हरभऱ्याची भाजी खूप आंबटपणा असतं तिच्यामध्ये, आणि त्या भाजीचा मान असतो. पण आता आंबाड्याची भाजी म्हणा, हरभऱ्याची भाजी मिळत नाही बाजारामध्ये. आता मी तर खूप शोधलं, पण मला काही हरभऱ्याची भाजी काही मिळाली नाही. त्यामुळं मग मी आहे ना आपल्या घरामधील जी पालेभाजी होती तीच थोडीशी परतून घेतली आणि तेच ठेवली. तर तसंही केलं तरी चालतं. फक्त हिरव्या भाजीचा मान आहे, नाहीतर आहे ना कांद्याची पात ही चालते. तर कांद्याच्या पातीचा दुसऱ्या दिवशीही खूप महत्त्व असतं, जेव्हा तुम्ही वांग्याचं भरीत बनवता. तर आता दिव्यांना सगळ्या हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे. दिवे भरताना मी तुम्हाला दाखवलं की त्याच्यात हिरवी भाजी आणि नंतर आपल्याला थोडंसं वरणही टाकायचं असतं. ते वरण फोडणी दिलेलं नसतं, फक्त डाळ असते, ती टाकायचं. आणि आपल्याला दिवे लावून घ्यायचे. अगोदर दिव्यांची पूजा करायची असते, तर सगळ्या दिव्यांना आपल्याला अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि नंतरच ते दिवे आपल्याला लावून घ्यायचे, प्रज्वलित करायचे. आणि हे देवासमोरच करायचं असतं आपल्याला. तर आता इथं माझं तेच चालू होतं. असा नागदिव्याचा सण केला जातो. आणि हा आहे ना चंपाष्टमीच्या आदल्या दिवशी हे केलं जातं, म्हणजे पंचमीला हा सण केला जातो. आणि दुसऱ्या दिवशी चंपाष्टमी असते, आणि चंपाष्टमीला मग तळी भरली जाते. आता इथं दिवे सगळे लावून घ्यायचे असतात. आता कोण कोण काय करतं की पुढचे फक्त देवांचे जे 5 असतात ना तेवढे लावून घेते. पण आता कोण कोण आहे ना सगळेच लावते, म्हणजे शक्यतो काय होतं की दिवे लागत नाहीत म्हणून लावायचा प्रयत्न करत नाहीत, पण असं भात ते टाकल्यामुळं पण लागतात. तेच व्यवस्थित आपण वाती हे केलं ना तर ते लागतात. आणि सगळे मी लावून घेते.
आणि नंतर मग आपल्याला ते देवांना ओवाळायचं असतं या दिव्यांनीच. आणि घरातल्या आपल्या सगळ्यांना आहे ना पाया पडून घ्यायचं असतं. एवढं साधं सरळ नागदिव्याचा सण असतो, पण ते केल्यानंतर इतकं घरामध्ये छान वाटतं, खूप छान वाटतं. तर आता इथं मी सगळे लावून घेतले आणि मुलांनाही पाया पडून घेतलं. अगोदर आहे ना मी चौरंगावरच सगळे दिवे ते लावून घेतले आणि नंतर मग मंदिरात आपल्याला ठेवायचे असतात, तर नंतर मी मंदिरात ठेवून दिले आणि त्या ओवाळूनही घेतलं. तर असं आम्ही नागदिव्याचे पूजन करतो दरवर्षी. आणि हे नागदिवे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्यात सोडू शकता किंवा गाईला दिले तर चालते. पण आहे ना जे प्रज्वलित केले जातं ना ते खाल्लं जात नाही, फक्त आपण गाईला किंवा प्राण्यांना देऊ शकतो. फक्त कचऱ्यातही टाकायचं नाही, कारण ते देवाचे असतात. फक्त आपण पाण्यात ते सोडू शकतो. तर दुसऱ्या दिवशी चंपाष्टमी होते आणि चंपाष्टमीचं तर महत्त्व सगळ्यालाच माहिती आहे. आणि या दिवशी भरीत रोडगा हा खूप देवाला हा याचाच नैवेद्य असतो. आता कुठं कुठं पुरणपोळीचाही असतो, पण मान यालाही आहे. तर आता इथं माझं चाललं होतं भरितासाठी. आता मोठे वांगे घेऊन आहे आले मी, जे छोटे होते तेच वांगे खाते. कारण आमच्या घरात सगळ्यांना वांग आवडतं, पण आहे ना ते मोठ्यावालं वांग त्यांना म्हणजे आम्हाला एवढं टेस्ट नाही आवडत. त्यामुळं मग भरीत बनवताना पण आम्ही अशा छोट्याच वांग्याचं बनवतो. तर आता इथे भरीतच बनवायला लागले होते मी. आणि या दिवशी आहे ना कांदा हे जे नवीन येतं ना ते वापरलं जातं. आता कांदे हे माझ्याकडं जे आत्ता आलेले आहेत तेच मी आणले होते. आणि कांद्याच्या पातीला खूप महत्त्व आहे, त्यामुळं कांद्याची पाती या दिवशी म्हणजे भारतामध्ये घातलीच जाते, आवर्जून घातली जाते. आणि या दिवशी कांद्याची पात 40 रुपयाच्या पुढे होती, म्हणजे 40-50 असं रेट असतात या दिवशी. तर असं पण आपल्याला ते आणावेच लागतात. आणि इथे ना आपले बेसिकच मसाले टाकणार आहे मी, जास्त काही टाकले नाहीत. हळद, तिखट, मसाला थोडासा आणि मीठ एवढं टाकलं. आणि हे चांगलं असं हे जे होत दिलं, कारण मसाले टाकल्यावर आहे ना लगेच करपू शकतात. त्यामुळं त्यांना हलवून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे वांगे भाजलेत ना त्याचे आपल्याला हे करून काढायचे असतात, जे काळं झालेलं असतं ते काढायचं. आणि तुम्हाला जर असं गॅसवर नाही का भाजायला आवडत, तर तुम्ही छोटे छोटे तुकडे करून टाकले ना तेही छान लागतं. पण भरीत म्हणजे असंच असतं, त्यामुळं मग मी ते भाजून घेतले गॅसवर पहिल्यांदा. आणि मग ते आपल्याला टाकायचं. आणि संध्याकाळची वेळ असते, तर ते लय खबरदारी आपल्याला बघावं लागतात, कारण शक्यतो वांग्यामध्ये खूप कधी कधी आळी निघते आणि ती आळी चांगली नसते आपल्यासाठी. त्यामुळं बघून टाकायची, कारण कापल्यानंतर आपल्याला लक्षात येते, तसं आपण डायरेक्ट भाजल्यानंतर एवढं लक्षात येत नाही. कोण आता छोटे छोटे रोडगे बनवतं, तर मी भाकरीच बनवणार आहे. आणि बाजरीच्या भाकरीचा मान असतो, त्यामुळं अशी बाजरीची भाकरी बनवली जाते आणि पुरणपोळी बनवली जाते. पण आता माझ्या ह्याच्यामुळं मी काय पुरणपोळी या दिवशी बनवली नाही. पण या दिवशी चंपाष्टमीला महादेवाच्या खंडोबा अवताराचा आपण पूजा करत असतो. आणि या दिवशी आपण सगळ्याच देवतांची पूजा करत असतो, कारण सगळ्या देवतांना जी कहाणी तुम्ही ऐकली नसेल ना, तर चंपाष्टमीची कहाणी ऐका, खूप छान आहे. आता मी सांगितली असती पण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळं मी ती कहाणी नाही सांगत. तर त्यामुळं केले जातं सगळ्या देवतांसाठी नैवेद्य हा बनवला जातो, दिवे लावले जातात. तर इथं भाकरी करणार आहे मी, आणि बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात ही ठेवली जाते आणि असं भरीत. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय मल्हार.